आवाज सकाळ पहाटेपासून 3 वाजता जाग आली तेव्हा पण केवढे होते 3 वाजता. 5 वाजले सकाळच्या. मी आरतीला निघालो. 5:30ला आरती असते. आरतीला निघालो. दोघी यायच्यात म्हणून थांबलेला. पक्ष्यांचा आवाज येतो. 3 वाजता जाग आली तेव्हापासून पक्ष्यांचा आवाज येतो. सकाळी पण निघालो आम्ही आरतीसाठी. 5-5:30 वाजता आरती आहे. त्यासाठी देवळामध्ये सकाळी लवकर उठून 4 वाजता उठलो. सकाळी एवढ्या लवकर सुद्धा सगळीकडे स्वच्छता करणारे म्हणजे ते सेवाकरी दिसत होते. सुरूच होती. आत मंदिरात पण सगळे भिंत खांब सगळे स्वच्छ करत होते. हे कंटाळवाणं काम आहे स्वच्छता. स्वच्छता आरतीचे इथं काय आज शूटिंग नाही घेता आलं. त्यामुळे आलो आम्ही आता परत नाश्त्यासाठी भक्त निवासला. नाश्त्याला आज पोहे उपीट आणि उडीद वडा इडली सांबार आहे. इडली पण होती पण इडली संपलेली. मग आम्ही उडीद वडा आणि पोहे घेतले थोड्यांनी. बाकी सगळे आवरून परत देवळात गेले. मी काय गेले नाही. मी थांबले रूमवरच आणि जेवले पण नाही. भूक नव्हती. मग परत संध्याकाळी नाश्ता असतो ते इडली खाल्ली मी. आणि बस लागलेली होती. ते फ्री बस असतात ते आनंद विहार आनंद विसावा. तिथून 3 किलोमीटरवर आहे. असंच इथल्यासारखे भक्त निवास आहे तिकडं पण. आनंद सागरला पण जायचं होतं पण ते अजून बंद आहे. त्या साईडलाच आहे आनंद विहार आणि आनंद विसावा भक्त निवास. मग मी बस होती तर एकटीच गेले. बाकी सगळे देवळात गेलेले. रूमला लॉक करून एकटी बसमध्ये बसले कारण तीच बस परत येणार होती लगेच. मला बघायचं होतं हे भक्त निवास. असे रूमच आहे तिथं पण मस्त आहे. मोठं आहे आणि झाडं भरपूर आहे तिथं. निसर्ग सगळं साईडला. आणि बाकी सगळे देवळात गेलेले आणि बस पण होती. आणि संध्याकाळी रात्री आमची ट्रॅव्हल्स आहे परत पुण्याला यायला. तर म्हणलं की बस आहे तर बघून येऊया. मग मी आले एकटीच. झाडं भरपूर आनंद विहार बघायला आले मी. तिथून मंदिरापासून बस आहेत सारख्या. तर इथून परत मंदिराला तीच बस जाणार. मी बघायला आले एकटीच. बाकी सगळे देवळातून प्रसाद घेऊन आराम करतात रूमवर तिकडं त्या भक्त निवासमध्ये. मी इकडे आले 2 किलोमीटर एकटीच आली आहे बघायला. फक्त ते सगळे कंटाळले असतील आता बाकीचे. बघून परत बसमध्ये बसणार त्याच. इथं ऑनलाईन बुकिंग नाही होत. कोणतरी एकतरी म्हणजे यायला लागतं मेंबर बुकिंगसाठी. आणि येताना सगळ्यांचे आधार कार्ड पण लागतात. आणि कॅश किंवा कार्ड पेमेंट आहे. गुगल पेवर पेमेंट नाही होत बुकिंग करताना रूमचं. रम्य वातावरणातलं
इकडचं भक्त निवास, भक्त निवास 10. भरपूर मोठं आहे इकडचं. थोडंसं मंदिरापासून लांब आहे, पण बस सारख्या सुरू असतात मंदिरापासून इथपर्यंत फ्रीमध्ये. सगळीकडे सारखी स्वच्छता सुरूच असते इथं. सगळे झाडू घेऊन ते काम करणारे, खांब भिंत त्यांनी पण पुसत असतात सगळे. मस्त आहे सगळं शेगावमध्ये. सोय, राहायची सोय. आणि उन्हाळा एवढा विदर्भामधला, पण इथं भक्त निवास आणि मंदिरामध्ये अजिबात कळत नाही. बाहेर एवढं ऊन आहे, AC कूलर फॅन सगळीकडं लाईनमध्ये सुद्धा. हे मोठं भक्त निवास आहे जर इकडचं. आनंद विहार विसावा. आनंद सागर आता बंद आहे, ते पण छान आहे बघायला. आम्ही बघणार होतो पण अजून बंद आहे, अजून सुरू नाही झालं ते. बसले मी परत बसमध्ये. रात्री ट्रॅव्हल्स आहे तर लगेच बसले बघून. अजून भरपूर मोठं आहे. मी थोडंसं आता परत येईल तेव्हा आम्ही आनंद सागर सुरू होईल तेव्हा येईल मी परत आता शेगावला. बस थांबली आहे दुसरी. ते मी 6 वाजले. सुट्टी आमची. चला निघालो मी. झालं आमचं 3 दिवस संपले. छान मस्त. 9ला ट्रॅव्हल्स आहे. आता ट्रॅव्हल्समध्ये चल. बॅग इथे ठेवा आणि 2 जण बसून जायचं. नंबर कुठे असतं त्यांनी सांगितलं इथं बसा. मी म्हटलं वर होती ना तर. सुटली आता ट्रॅव्हल्स आमची. सकाळी पुण्यामध्ये पोहोचल. आम्ही काही चिंचवडला नाही जाणार आहे, शिवाजीनगरलाच उतरणार. झाले आता शेगावचे सगळे व्हिडिओ. तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा शेगावचे.